इरिगेशन वाल्याला लाव जरा. कारण हा जो इकडचा जो फ्लो आहे, हा जो आहे हा कसला आहे, हा फ्लो पण पावसाचाच म्हणजे इथून वरून येणारा की असं इकडनं हा साईड नाहीच ना, कारण तिकडनं ती फ्लो आहे. मग ही अशी करून अशी वाहते का? अच्छा, मग अशी बदलापूरला जाईल. ओके, लाव जरा पटकन इरिगेशन डिपार्टमेंटच्या. हा, स्पीकरवर घे मग. हा, काय नाव बोललास त्यांच्या? हे काय डेझिग्नेशन काय आहे? नाही पण सब इंजिनियर आहे, इंजिनियर आहे, काय आहे? त्यांचं गाव गावठाणमध्ये आहे सर. कुठून जायचं? इथून जायचं. तर हा चिखलोली डॅमचा, आणि चिखलोली डॅमचा आता तू जो एक्स्ट्रा पाणीचा जो रेग्युलेट करतो ते आपण कुठून, त्या लास्ट टाइम बघितलं होतं, कुठून रेग्युलेट करतोय ते नाही पाणी आपण तो पाणी सोडतो आणि कंट्रोल करतो. हा तेच वॉलच मी म्हणते. हा इथे आहे ना, कुठे? हा वरती तिथे. हो, त्यामुळेच म्हणते. नाही पण हा जो पाणी आहे, हा असा एक्स्ट्रा पाणी जो वाहून जातो बरोबर, म्हणजे असं होऊन ती जाते, तर ही बदलापूरकडे जाते. बदलापूरकडनं अंबरनाथ, नाही उल्हास नदीला डायरेक्ट. अच्छा, ही डायरेक्टली उल्हास नदीला जाते मग चिखलोलीचा. आणि तो जो गाव आहे जिथून आपला हा उगम पावते, ते जिथे नाही का ते कंपनीचा शेवटला, हो कंपनीचं ते लिकेज होत होता, ते काय गावाचं नाव काय? जांभिवली. काय झालं तुझा? ते माणूस फोन उचलत नाही का? हा, व्यस्त आहे तर त्याला अव्यवस्थ कर आणि त्याला फोन लाव, माझ्याशी कनेक्ट करून दे. आणि हे याच्याबद्दल काय झालं रे? लास्ट टाइम जे मी विचारली होती की त्याच्यात ते पूर्ण केमिकल्स वगैरेचा जो कंपनी आहे, हा काय येत नाही ते नाही, वरती आपण ते बाजूला सर्व केमिकल्सच्या कंपनी आहे, हा ते जे आपण बघितलं होतं त्याबद्दल विचारते. म्हणजे त्याच्या तर पाणीच्या जे काही सिपेज आहे ह्या पाणीमध्येच आहे. इधर का भी उसको जरा ना गजानन इकडचं सॅम्पल घ्यायला सांगायचं ह्याला, MPCB वालेला. मी तुमच्याशी संपर्क करायला सांगणार आहे, इकडचं पाणी घ्यायला, कलेक्ट करायला सॅम्पल सांगा. हा दे. हॅलो. हा, नमस्ते मॅडम. नमस्ते. तुमचं डेझिग्नेशन काय हो? ज्युनियर इंजिनियर. ज्युनियर इंजिनियर. आता मी चिखलोली डॅमवर आहे आणि इथे आल्यावर हा जो पाणीचा जो फ्लो आहे आपल्या बदलापूरच्या डायरेक्शनला जो जातोय, हा तर हा स्पिल ओव्हरचा आहे तिकडनं, आणि आपला जो वरचा डॅमचा जो पाणी आहे त्या डॅमचा आपण लास्ट टाइम बघितलेलं की चारी बाजूनी जे इंडस्ट्री वगैरे आहे त्याचा जो हे होते म्हणजे कंटॅमिनेशन किंवा पोल्युशन, त्याच्याबद्दल आपण एक टेस्ट करायला वगैरे सांगितलं होतं तिकडचं पाणी, जिथे जिथे आपलं हे आहे म्हणजे इंडस्ट्री, तर त्याचं केलं गेलं का? मॅडम माहिती घेऊन सांगतो, कारण की मी ते फ्लड कंट्रोलला होतो बराच दिवस. हां, त्यावेळेस मग काय केलं विचारून सांगतो. अच्छा. कारण इथे जे मला सर्व दिसतंय म्हणजे एकतर जो फ्लो होऊन जो बदलापूरकडे चाललेला आहे इकडचा पण जो वाल्व वगैरे जो आहे ते एकदम खराब झालेला आहे. म्हणजे ते काय म्हणतात जे पार्टिशन्स जे केलं आहे ना तिथे ते काय रे ते लावलेला ते, अच्छा MGPचा केटीवेअर तो म्हणतोय, पण ते तर पूर्ण तुटकं फुटकं आहे, तर त्याच्यावर ते काही हे करत नाही का? हा वेल पण MJPनीच लावलाय का? हा वेल पण. आणि मग ते इकडनं जेव्हा ते पूर्ण पाणी साठा घेत आहेत तर त्याच्यावर आपल्या काय रेग्युलेशन आहे? मॅडम ते 6 MLD आपलं पर डे आपण त्यांना चार्ज करतो. 6 MLD? हा. आणि ते हा, हो 6 MLD नुसार आपण त्यांना बिलिंग करतो. अच्छा, तर 6 MLDच ते घेतात का? नाही, त्यांना मीटर नसल्यामुळे काय मॅडम, त्यांना आपण पेनल्टी लावतो. हा, आपण मीटरसाठी त्यांना पत्र वगैरे दिले. पण हे कधीपासून MJPने कधीपासून लावलंय? मीटर
नाही नाही, हा जो वेल आहे जो त्यांनी केटीवेअर आणि इथे जो वेल बांधला आहे, तर हा किती वर्ष झाला ह्या वेलला? 3-4 किती वर्ष झालं रे? 2005 पासून सुरू झालेला आहे. तो म्हणतो 2005 पासून चालू झालेला आहे. म्हणजे पाणी घ्यायला काय एमजीपीला? हो हो. हो हो. तर मग जर 2005 पासून घेतायत आणि त्यांनी मीटरच बसवलं नाही, मग तुम्ही कसलं प्रकारचं चार्ज? मीटर आता मॅडम 2-3 वर्ष झालं खराब झाला त्यांचा. पूर्वी आपण त्यांना मीटर प्रमाणे चार्ज करत होतो. अच्छा, 2-4 वर्ष जर झालं आणि 2-4 वर्षात त्यांनी मीटरच बसवलं नाही, मग आपण कुठल्या बेसिसवर चार्ज करतोय त्यांना? आपण त्यांना पेनल्टी लावतो मॅडम, ते सांगतोय 6 एमएलडी त्यांचा पर डेचा जो आहे हा. त्याच्या व्यतिरिक्त आपण त्यांना पेनल्टी लावतो सगळं मीटर वाटल्यामुळे. अरे पण असं कसं? ते किती पण काढून घेतलं आणि आपण नुसतं ऍडिशनल एवढा लावतो तर काय उपयोग आहे? नाही मॅडम, आपल्या स्टोरेज मध्ये जेवढा साठा आहे त्याच्यापेक्षा जर त्यांनी किती जरी घेतला तरी ते जास्त घेऊ शकत नाही ना मॅडम. आणि हा जो पाणी ते ड्रॉ करताय तिकडनं, तर ते ट्रीटमेंट प्लांटला जातो का? हो, ट्रीटमेंट प्लांटला. मग नंतर ट्रीट करूनच पाठवता ना? ट्रीट करूनच पाठवतात, विदाउट हो ट्रीटमेंट नाही हो, ते बरोबर आहे. पण लास्ट टाइम मी आले होती तेव्हा ह्यावरच आक्षेप घेतलेला की आपल्या जो आजूबाजूला कंपनी आहे MIDCचा, त्या आपल्या जांभिवलीचा जो नदी आहे ती जी येऊन चिखलोलीला मिळते आणि चिखलोलीला त्याचं पाणी पूर्ण जातो, तर ते पूर्ण जे पोल्युशन आहे त्याच्यावर आपण आतापर्यंत काही कारवाई केलं नाहीये. आणि ट्रीटमेंटची कुठे क्षमता आहे ती? जे पोल्युशन जे आहे, पोल्युटंट आहे, त्याला हे करणं, ट्रीट करणं. कारण सँड फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन आहे फक्त, त्यातनं तर हे केमिकल्स वगैरे जाणार नाही. तर मला आता जो आहे, मला एक यांच्या सॅम्पल अनालिसिस, म्हणजे हा जो पाणी आहे ना, याच्या जरा सॅम्पलचा अनालिसिस करून घ्यायचं आहे MPCB कडनं. आणि इनलेट आउटलेटचा पाणीचा पण सॅम्पल अनालिसिस रिपोर्ट हवा आहे. तर जरा लिहून घे, कारण इरिगेशन डिपार्टमेंट जॉईंट मेंबर सेक्रेटरी आहे आपल्या चला जाणूया नदीच्या. तर ह्याचा मला जरा रिपोर्ट वगैरे व्यवस्थित पाहिजे. मॅडम कोणते रिपोर्ट पाहिजे? मला एकतर सॅम्पल अनालिसिस, जे आपला कसलं अनालिसिस, जे आपला इथे जो स्पिल ओव्हरचा पाणी जो बदलापूरकडे जातोय, हा MJP जिथून ड्रॉ करतोय पाणी, त्याचा अनालिसिस रिपोर्ट हवा आहे. या म्हणजे जिथून ते हे करतायत ना, पंप करतायत. हॅलो, एमजीपी जे पाणी उचलते त्या पाण्याचं हो 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 हो, जिथून ते उचलतायत त्याचा अनालिसिस पाहिजे. म्हणजे ते झाला इनलेट पाणी ट्रीटमेंटचा, आणि आउटलेट ट्रीटमेंट झाल्यानंतरचा पाणीचा पण अनालिसिस रिपोर्ट, आणि डॅमचा. हो चालेल ना मॅडम, तसं एक एमजीपीला पत्र देतो, हां त्यांच्याकडून ते टेस्ट करून घेतो. हां, आणि डॅमचा पण, डॅमचा पाणीचा ते MJP नाही करणार ना, आपल्याला करावं लागेल. नाही, डॅमचं पाणी आपल्याला करावं लागेल. हां, तर डॅमचं आपण करायला हवं, कारण डॅमच्यावर पण जो सगळं इंडस्ट्री दिसत आहेत. लास्ट टाइम पण मी सांगितली होती की डॅमच्या आजूबाजूला सर्व इंडस्ट्री आहे, तर त्याच्या तुम्ही जरा व्यवस्थित बघा की ते कसं, त्यांच्याकडे ETP CETP हे सगळं व्यवस्थित नाही आहे, आणि ते सगळं केमिकल टाकतात त्याच्यात. हॅलो, हा मॅडम, ऐकतोय. हां, तर त्याचा पण आपल्याला, मी लास्ट टाइम आले होती तेव्हा पण सांगितलेलं की हे करूनच घ्या म्हणून, पण ते केलं गेलं नाही. हां, तर मला रिझर्वायरचा पण पाणीचा पाहिजे, आणि जो इथे MJP जिथून पंप करून घेते पाणी, आणि जो ट्रीटमेंट करून देतात. आणि MJP ट्रीट करायला जे घेते, मी बघितलं त्यातलं पण ते बॉटल करून विकतायत ते सगळं पाणी. मग त्याच्यावर तुम्ही काय केलं? नाही मॅडम, ते एमजीपीला दिल्यानंतर ते एमजीपी बघतात त्या पाण्याचं काय करायचं ते. हो, पण MJP बघतात, पण ते विकायला आपण देतो का? प्लास्टिक बॉटलिंग करून विकायला देतो का? असं आहे का? आपण तसं करायला अलाउ केलंय का? एकदा आपण त्यांना ते त्यांना चार्जेस केल्यानंतर मग ते बाहेर ते त्यांचं पाणी ते कोणाला विकतात किंवा काय करतात ते आपल्याला, आपण नाही सांगू शकत नाही त्याच्यावर. म्हणजे त्यांना आपण ते अलाउ केलंय सगळं काही? नाही, अलाउ काय नाही केलंय आपण. आपल्या त्यांच्या वॉटर ट्रीटमेंट पर्यंत जे पाणी त्यांनी दिलं देतो ना आपण, आउटलेटला ते लोक काय करतात आपण त्याच्याबद्दल काय नाही बोलू शकत ना, ते कोणाला देतात किंवा कसं काय. अच्छा,
मला तर वाटलं की आपण तसं अलाव नाहीये. आणि अजून एक मोठी पाईप मला दिसते इथून, त्या पाईप मधून पाणी. हा कुठला एरिया रे, हा सांग जरा. हा ड्रेन मधून जो पाणी जातोय, ती एक्स्ट्रा ते पाणी कसलं वाहतोय? हॅलो, हा कुठला ड्रेन आहे सांग जरा याला. हॅलो सर, इथे दे मग. आता ते ड्रेनचं नाही का आपल्या मंदिरात इथलं ड्रेनचं पाणी निघतं ते. हा ते ड्रेन नाही का. हा काय काय ड्रेन म्हटलं? टोल ड्रेन मॅडम, ती टोल ड्रेन. हा, तर तिथून जे पाणी अशी वाया जाते त्याच्याबद्दल काय आहे आपल्याकडे? हॅलो हॅलो, ऐकायला येते का? हा येते मॅडम, येते. हॅलो. हा, तर त्या पाणी बद्दल काय म्हणजे त्या तो जो एक्स्ट्रा ते टोल ड्रेन मधून जे आपल्या हे असतात ना, ड्रेन्स असतात, ते डॅम मधून पाणी सर्क्युलेट होत राहतं त्यातून. अच्छा. ते फंक्शन पर्पज साठी असतं ते. हा, ते पाणी येतच राहतं ते. हा, तू पुढे चल. धर माझा हात धर. हा, एक मिनिट. अरे बापरे, एकदम स्टीप आहे. दे, त्यांचा फोन चालू आहे. कट झाला का? अच्छा. कारण डॅम मधून जे माशांचं हे होतं त्याबद्दल पण माहिती करायचंच होतं की मासे जे घेऊन जात आहेत. तर आता तू म्हणतो मच्छीमार संघ नाहीच आहे. चल पुढेच. नाही, पुढे चल. कारण हा पूर्ण आपल्या ट्रीटमेंटमध्ये अशा प्रकारचा ट्रीटमेंट होत नाही ना, जर केमिकल वगैरे आहे. हा का, चढूया ना असंच. धर. चढवशील मला? बघूया आता. हां, तरी ते बघा तिथे जो पाणी घेतोय काय करतोय त्या टँकर. ते काय ते काय कर. हा, ते म्हणजे धुवायला या पाणीतच. हा, बैल घेऊन या. हे भगवान. आणि ते तिथे काय चाललंय? हा, नाही पण ते काय चाललंय? असं थोडी अलाउड आहे. हा एवढा रिझर्वायर वर किती काय काय काम चालू आहे. कपडे धुणं बिणं सगळं चालू आहे. अरे काय दिसतायत ना त्या बायका. हा, चला बघूया. चला. हा, नाही बैलांना पाजायचं ना. पहिले आमच्या सिंचन डॅम होता. हा, घेतलं माहिती उलट. हा, डॅम सिंचन डॅम होता आमच्या शेतीसाठी. बघा शेती. माहित आहे ना. मग आता लोक बैलांना पाणी पाजतो. भाऊ, माझ्याशी वाद करू नको. कारण मी सगळ्यांना मदत करायला आली आहे. कळलं ना? कपडे धुतात काय. तू वाद विवाद करू नको. मला माहित आहे काय करतात. ती बैल आहे का? हो, पण गाडी बिडी घेऊन येतात, सर्व करतात, गाड़ी बिटी धुतात. मग असं. हाँ, नहीं बैल है, लेकिन ये क्या करते हैं, वो गाड़ी वाड़ी लाते हैं ना, तो गाड़ी वाड़ी को भी धोते हैं. मोटरसाइकिल जैसे आया, ये सब जब आने लगते हैं ना, यही सब तो करते हैं. ते काही मच्छीमारांचे आहेत का? ए भाऊ इकडे ये.
नाही एक सांग, हा जो आहे हे मच्छीमारवाले आहेत का सगळे इथे? हे मच्छीमारवाले आहेत का? नाही दगड आहे हो. हे नाही हे इथे मध्ये मध्ये थांबा सर एक मिनिट. बोट तो समोर दिसते ते हा ना, ते दगड आहे आणि दगडावर पक्षी बसले मध्ये मधोमध्ये. मध्ये मध्ये. अच्छा, पण आता ही जी कंपनी वगैरे आहे जो बाजूला बघ, हा बिलकुल तिथे कंपनी आहे बघ. हा ह्या सगळ्या कंपनी बद्दलच आम्ही सांगत होतो लास्ट टाइम, पण एवढा धूळ निघते बिलकुल नदीला लागून आहे. बरोबर. आणि मग त्याच्या जात असेल ना काय नाही जात घाण वगैरे नाही सगळं. जात. चला बघा नाही जात. हाँ नाही जात. ती कुठली कंपनी, नाव काय? ते कंपनीचं नाव नाही माहित. हाँ एक इसका जीपीएस निकालो और इसका वो एमपीसीबी को दे दो, वो वहाँ का फाइंड आउट करेगा, ईटीपी सीटीपी सभी चीजों का. तुम्ही जरा लक्ष घाला. एमपीसीबी जेव्हा येईल एमपीसीबीला तिकडनं पाणी घेऊन आणि त्याचा रिपोर्ट द्यायला सांगायचं. मॅडम आम्ही स्वतः सांगतो साहेबांना. हाँ मी स्वतः सांगतो त्यांना. कोण? साहेबांना इरिगेशन वो जिससे अभी बात हुई सब इंजीनियर का नंबर लो. संतोष काय म्हणालास? करंगुले. करंगुले, उसका नंबर लो. 7270. तो अभी आप लोगों को तो चिकलोली डैम लास्ट टाइम भी दिखाया था. अभी देखिए कितना सूख गया है, आधे से ज़्यादा सूख गया है, सिल्टेशन हुआ है पूरा. पहले यहाँ ये वेल दिख रहा है, ये ओल्ड वाला है. अभी वहाँ जो नीचे की तरफ किया है वो अभी नया वेल है. आप लोग यहाँ आ जाओ, आरो और यहाँ आ जाओ जरा. तो अब देख रहे हो पहले यहाँ सब खेती बाड़ी होती थी, अब ये खेती बाड़ी का भी सब निकल गया है और खेती बाड़ी भी बहुत कम हो गई है. और ये आप देख रहे हो यहाँ पे ट्रीटमेंट प्लांट और एमजेपी का जो वाटर पंपिंग का है, ये पूरा जो हम आपको दिखा रहे हैं ये चिकलोली का कैचमेंट एरिया पूरा बता रहे हैं. और लास्ट टाइम आए थे बहुत, देखो उसके अंदर नहा धो भी रहे हैं. और ये कह रहा हेलो भैया, ओए इतना बड़ी बड़ी बातें कर रहा था, वो देख नहा भी रहा है अंदर. हाँ तेल पानी साबुन सब लगा के नहा रहा है वहाँ. बड़ी बड़ी बातें करना आसान है, यही तो बताने का है तुम लोगों ने. हाँ मग आता बोलतो ना बाहेर निघ, तुला म्हटलं तर तू म्हणतो नाही. सगळं व्यवस्थित आहे, सर्व दगड बिगड घातलेला आहे, म्हणजे पाणी कपडे धुणं आंघोळ करणं सगळं चालू है. हाँ तो ये चिकलोली डैम, अभी हम तो वैसे आए हैं. फिशरी का क्या होता है ये देखो, यहाँ पर ये सब नहा धो रहे हैं और इनका कहना है कि हम डैम पे पूरा रेस्ट्रिक्शन लगाया है. इस तरह से साबुन वाबुन का ये पूरे अंबरनाथ लोगों को इसका पानी का सप्लाई होता है. जीपीएस पिक्स यू आर टेकिंग मंजू? अरे जीपीएस का पिक्चर्स वगैरह लिया कि नहीं? अभी बता. अभी तो बड़ी बातें कर रहा था ना वहाँ पे की नाही धूत हे करत नाही. काय करतात मग? कपडे बिपडे घेऊन आले, धुतात सगळं, आंघोळ करतात, साबूड बिबूड काय करतोस ना तू? हा नाही ना खेड्यामध्ये आदिवासी लोक नाही असू दे. हो हे आपल्याला आता सिटी जवळ आली म्हणून आपण हे करायला लागलो. आम्ही पहिले हेच पाणी प्यायचो. हो ते बरोबर आहे. ते छोट्या मोठ्या गोष्टी आता काय एवढं काही नॉर्मल गोष्टी आहे का? हा बरोबर आदिवासी लोक काय करणार? बरोबर. हे आदिवासीच आहे नाही का? निघा ना, एकदा सांगितलं समजत नाही का? सर्व आदिवासी लोकच आहे नाही. हा असे करून हे तुझं काम आहे हे सगळं बघणं. आणि तर तर ठीक आहे ना, चांगलं आहे ना. मग चांगलं आहे ना, मग दोन्ही तर्फाचं करू नको ना, बोलू नको. बघ कचरा किती जमलाय ह्याच्या आतमध्ये. कचरा असंच झालं का रे? हा जर सगळे स्वच्छता ठेवतात आणि सर्व स्वच्छ आहे तर कचरा असेच झाले का? हा डॅम मध्ये मच्छीमारवाल्यांना जरा बोलव ना इथे कोणी असेल तर. मग तुम्ही पाणीच खतम करून टाकला तर मच्छीमार कोण असणार? आणि कुठे रे तू? कुठला? नाही तो कुठला या डॅमवर कुठला वॉल वाढवला तू बोललास ज्याच्यामुळे कमी झाला? तू बोलला ना काही भिंती वाढवलं त्यामुळे. कुठे कुठे चालू आहे? हा 3 मीटर हाईट आहे इथेच ना. हा तर इथे जर 3 मीटर हाईट आहे, पाणी जर नाही आहे, 3 मीटर हाईट वर करून काय करणार आहे हे लोक? इथे मी लास्ट टाइम आले होते पूर्ण पाणी भरलं होतं, पावसाचा वेळ होता म्हणून.
पूर्ण अशी मोठी धार चालली होती हां, आणि आता लगेच हा ड्राय होऊन जातो. मग परत याच्यात हे वाढून काय करणार मग वॉल वगैरे. हा जो आता आधी आपण जे बघितलं असंच जातो बरोबर ना पाणी, बरोबर. आणि याच्यावर काय आहे? काय मंदिर आहे? मंदिर. तर मंदिरात येणारे जाणारे असे कचरा करून टाकतात. कुठलं मंदिर आहे, काय नाव आहे? गणपती महालक्ष्मी. गणपती महालक्ष्मी. किती वर्ष झालं? 100 वर्ष झाली. 100 वर्ष. आणि म्हणून इथे कचरा गोळा करायला पण कोणी नाही आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका कुठली? बदलापूर, अंबरनाथ नगरपालिकामध्ये. मग ते इथे काही देत नाही का सोय सुविधा, कचरा वगैरे टाकायला वगैरे? काही नाही देत. मग इरिगेशन डिपार्टमेंट पण काही लिहित नाही का? काय नाही माहिती, त्यांना विचारा, मी पण नंबर देतो, त्यांना विचारा. आप लोग कहाँ से आए हो? आप लोग? हाँ, स्टेशन के पास. अच्छा. लेकिन यहाँ किस वजह से आए ऐसे ही घूमने? चलो इथून. म्हणजे आता आपण इथे सपोज कोणी आले गेले तर त्याच्यावर रेस्ट्रिक्शन्स नाही आहे काही? हां, म्हणजे आता जर सपोज MJP पाणी काढतो इकडनं, तर MJP किंवा हा जो ट्रीटमेंट प्लांटवाले आहेत ते पण लक्ष घालत नाही का या सगळ्या गोष्टीवर? हां, हो. पण त्याच्या अलीकडे ह्याच्या इथे जर असे कोणी पण आले गेले आणि असं पाणीच्या याच्यात जातायत वगैरे, त्याच्यावर कसल्याही प्रकारचं आपण नियंत्रण नाही आहे याच्या अर्थ. त्यांना बोलतोय ना मॅडम, नियंत्रण असं काय नाही. हां, त्यांना बोलतोय आपण, पण आता एवढी मोठी जागा आहे, कोण कुठून येतं काय मला कळत नाही तेवढं. आणि तुला काय म्हणून ठेवलंय? म्हणजे जो आपल्या इरिगेशन डिपार्टमेंटनी काय सुपरविजनसाठी की काय? सुपरवायझर म्हणून. काय नाव बोललास पूर्ण? देवीदास पाटील. देवीदास पाटील. तू या जांभिवली गावाचंच? चिखलोली गावात. चिखलोली गावाचं. तर मला तुला म्हणजे हा फिजिकली फक्त असं हे बघून कोणी गेले तर त्यांना काढा किंवा बोला असंच आहे फक्त? तेवढं मी करतो सर्व. पाण्यात दरवर्षी एकतर डुबतो, 2-3 वर्षाला कोण डुबून दिलं नाही. पण जेव्हा इथूनच पाणी उचलला जातो प्यायला वगैरे, तर मना करायला पाहिजे ना कोणी पण आले गेले. मना देणार आता काही दिवसभर कुठे एवढं हे करणार. आता सकाळी 1-2 वाजेपर्यंत होतो. ठीक आहे, चल चल पुढे हात घे. इथून थोडासा घे फक्त. फक्त त्या कंपनीकडनं त्या सब इंजिनियरला सांगितली आहे, तर त्या कंपनीचा रिपोर्ट घेऊन आणि तिकडचा जो मी दाखवला कंपनी, तिकडच्या बाजूनी पण पाणी घेऊन त्याचं सॅम्पल अनालिसिस. पाणी कंपनीचं येतच नाही ना? नाही, आता तुला दाखवला ना त्या बाजूचा, त्या बाजूनी पण पाणी कलेक्शन व्हायला पाहिजे. आता व्हिजिट करू शकते, तिकडे जाऊ लागलास तर. ते तुम्ही मागच्या वेळेस बघलेलं नाही का? हां, ते जाऊ बघायला आता लगेच. नाही आता नको आहे आता, कारण मला भोज डॅमला पण जायचं आहे. नाही म्हणजे ते पण मॅडम कळून जाईल ना. आता कसं तिथं काहीच नाही प्रॉब्लेम त्यांचं. ते कसं पावसाळ्याचं झऱ्याचं पाणी होतं ना त्यांचं त्यावेळेस, ते दोन्ही डोंगराच्या मध्येतून यायचं. पण हे तर काय आहे, हा पाणीचा विचित्रच आहे. जिथून आपला पाणी घेतलं जातो प्यायच्यासाठी, तिथे काहीतरी थोडं एक सिक्युरिटी असायला हवं, माझं असं म्हणणं आहे. कारण एकतर आपले ट्रीटमेंट प्लांटमध्ये क्षमताच नाही आहे ट्रीट करायची, आणि वरून जर असं प्रकारचं कोणी पण आले गेले आणि असं उतरले काही टाकलं, आपल्याला काय समजणार? आणि एवढा मोठा पाणीचा साठा आहे की त्यात जर कोणी थोडंसं काही टाकलं तर ते समजणार पण नाही काही टाकलं म्हणून, आणि हळूहळू माणसांच्या अंगात ते रेचत जातो ना. नाही मॅडम, इथं तर भरपूर असं म्हणजे जास्त लोकांना इकडे येऊन देत नाही. आता बघा तुम्ही तिथं बघले असेल, ते गेट दोन्ही बंद आहेत. ते तर फक्त ट्रीटमेंट प्लांटचा. नाही, बाहेरून सुद्धा ते पाईप लावले बघा ना. ते म्हणजे गाडीवर इकडे आम्ही वर येऊन देतच नाही कोणाला. असं होऊ शकत नाही, येतातच गाडी तर. नाही बघा ना. आणि ही मंदिर पण आता हे जी बघते एवढी मोठी शिवलिंग सारखं काही बनवलं आहे, ही पण नव्हती लास्ट टाइम. आता बघते एवढा मोठा बांधला गेलाय. कधी मागच्या वेळेस मी आली तेव्हा नव्हती ना, एवढा नव्हता, छोटीशी. लय जुना मंदिर मॅडम, लय जुना मंदिर, छोटीशी होती बिलकुल. आता कदाचित कलर बिलर लावून त्याला एकदम हे केलं. हा, त्यामुळेच म्हणते. कलर लावला फक्त, बाकी काही केलेलं नाही. आणि इथूनच आहे ना आपला ते वाल्व.
आपण इथूनच बघितलं ना. इथून वाले हा जेव्हा धरण पण त्याच्यात पण इथून पण हा जो वाल्वचा लिकेजचा सांगितली होती बंद करायला, हा ते अजूनही आवाज येते. हो. म्हणजे एवढा पाणी वाया जातोय ना. हा लास्ट टाइम पण बोलली होती तेव्हा ते बोलले आम्ही लगेच बोलून हा रिपेअर करून घेणार, पण रिपेअर काही करत नाही. म्हणजे आपण पाणी वाया जाऊ देतो ना. हे बघ किती फोर्समध्ये आहे. हाँ इसका जरा ये ले लो छोटा सा जीपीएस का, कितना पानी वेस्टेज है दिख रहा है, क्योंकि वाल्व में लीकेज है. तो इस तरीके का चीज़ों को भी कभी भी नोटिस ही नहीं करते हैं. इसके ऊपर तो ये डिपार्टमेंट को ही लगाना चाहिए इसका पेनल्टी. ये इसका पेनल्टी किसके ऊपर आएगा रे? इरिगेशन डिपार्टमेंट का ही ना. ये वाल्व तो इरिगेशन डिपार्टमेंट का. इरिगेशन डिपार्टमेंट अगर इतना वाया जाने दे रही है तो ये इसके ऊपर भी लगना चाहिए पेनल्टी. अभी वो एमजेपी के पास एक्स्ट्रा जा रहा है बोल रहा था, तो यही तो पानी है जो अभी अपन देख रहे थे एक्स्ट्रा बह जा रहा है. हाँ तो ये लीकेज कब बंद होएगा? लास्ट टाइम से अभी तक मतलब 7-8 महीने से ऐसा ही पानी बेकार जा रहा है. हाँ इसका कहाँ मौज माप है कि कितना पानी इसमें से चला जा रहा है बेकार? कब होएगा इसका? इसका लिया जीपीएस का. ये मेरे को इमीडिएटली फॉरवर्ड करो एक छोटा सा वीडियो प्लस जीपीएस पिक्चर एंड टेक फ्रॉम देयर ऑल्सो विथ अस. ही स्टँडिंग हिअर. तर हे पण लास्ट टाइम बघितलं होतं ना आपण. हां मग बघितल्यावर याच्या काय केलं त्याने? मग तू आठवण करून द्यायचं ना. तुझ्या बरोबर आम्ही फिरतो आणि दाखवून देतो तर तू मी नव्हतो तुमच्यासोबत. होता ना. नाही, तुला दुसरं होतं. कोण होतं? मग तू बोलला ना तू भेटला आम्हाला लास्ट टाइम आले होते. नाही, हे बघा, हे येतील. हां कोण? तुमच्याकडे व्हिडिओ नाही पण आज तू फोटो काढ आणि त्यांना आता पाठव आणि याच्यावर आधीच लिकेज बंद करायला सांग. चालेल हां चालेल. आणि हा जो पूर्ण हे केळीचा बागान आणि हे सगळं लावलं हे कोणी लावलं? ते गावातले. कोण गावातले? आणि मंदिर कोण चालवतो इथे? गावातले. गावातले म्हणजे कुठला? जांभिवलीचे? हाँ चिखलोलीचे. अच्छा चलो अभी परिस्थिति तो बड़ी विकट है हर जगह की, लेकिन पानी के साठे को बचाते रहना यही हम लोगों का सबका धर्म होना चाहिए. और सही तरीके से सारे डैम वगैरह ठीक तरह से चले, डैम का पानी ठीक तरह से नियोजन हो जाए. जिनके अंडर में, जिस अधिकारी के अंडर में ये सब है, वो अधिकारी ने एक एक बूंद पहले खुद से शुरू करना चाहिए बचाना और फिर सभी से पेनल्टी करना चाहिए. तो ये आगे ना हो इसके लिए तुझे बता के जा रहे हैं हम लोग, और तू उनको बता कि इस तरीके का पानी का मैडम दिखा के गई हैं और इसको ठीक होना ज़रूरी है.